आज आता या आपल्या नेम रिॲक्शनच्या सिरीजमध्ये आपण ज्या पुढच्या रिॲक्शन्स बघणार आहोत त्या रिॲक्शन्स आहेत बर्च रिडक्शन आणि वोल्फ किश्नर रिडक्शन रिॲक्शन. याच्यामध्ये ही बर्च रिडक्शन कशी होते आणि वोल्फ किश्नर रिडक्शन कशी होते ते आपण पाहणार आहोत. या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या अतिशय सिंपल रिॲक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये यू आर गेटिंग दी अल्टिमेटली ऑक्सिजनचा लॉस किंवा प्रोटॉनचे ॲडिशन अशा पद्धतीने ह्या रिॲक्शन्स होत असतात. आता आपण जी पहिली बर्च रिडक्शन रिॲक्शन बघणार त्याच्यामध्ये पहा की बेन्झीन आहे आणि या बेन्झीन बरोबर दोन सोडियम मॉलिक्यूल अटॅच केले आपण वापरले आणि इथेनॉल आणि अमोनिया असा जर वापरला तर या बेन्झीन रिंग पासून यू आर अल्टिमेटली गेटिंग 1,4-सायक्लोहेक्झाडाईन हे आपण मिळणार आहे. म्हणजे बेन्झीन पासून 1,4-सायक्लोहेक्झाडाईन जी बनती रिॲक्शन या रिॲक्शनला आपण म्हणणार आहोत दिस इज द बर्च रिडक्शन रिॲक्शन. अंडरस्टँड. आता ही बर्च रिडक्शन रिॲक्शन जी आहे त्याचं काय नेमकं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे हे आपण थोडंसं समजून घेऊयात की ज्याच्यामध्ये हे बेन्झीन जे आहे ह्या बेन्झीन बरोबर सोडियम मेटल ची पहिल्यांदा रिॲक्शन ही होणार आहे. सोडियम मेटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. आता नीट समजून घ्या की बेन्झीन रिंग मध्ये यू आर हॅव्हिंग दी डबल बॉन्ड 3 डबल बॉन्ड्स प्रेझेंट आहेत. या बेन्झीन मध्ये हा जो आता सोडियम दिसतोय तुम्हाला या सोडियमकडे एक इलेक्ट्रॉन आहे. बेन्झीन मध्ये डबल बॉन्ड आहे. बेन्झीनचा जो डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन तो एका कार्बनला देईल आणि दुसरा इलेक्ट्रॉन तो दुसऱ्या कार्बनला देईल. पहा हा एक इलेक्ट्रॉन एका कार्बनला आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन तो दुसऱ्या कार्बनला देईल. असं झाल्यामुळं जो टॉपचा कार्बन आहे त्याच्याकडे सोडियम कडनं मिळालेला एक इलेक्ट्रॉन आणि या डबल बॉन्ड कडनं मिळालेला एक इलेक्ट्रॉन असे दोन इलेक्ट्रॉन तयार झाले आणि बघा इथे याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज बनेल. कार्बॅनियन आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज तुम्हाला तिथे दिसेल आणि त्याच्या ऍडजस्टंट जो कार्बन आहे त्या ऍडजस्टंट कार्बनवर यू विल हॅव 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट रॅडिकल. अशा पद्धतीने एनायन रॅडिकल फॉर्मेशन हे होते आणि नंतर एकदा का हे एनायन रॅडिकल फॉर्मेशन झालं की या एनायन रॅडिकलची जी रिॲक्शन आहे ती परत होणार आहे इथेनॉल बरोबर. आपण वर बघितलं की अल्कोहोल बरोबरची नेक्स्ट त्याची रिॲक्शन जी आहे ती होणार जसं CH3CH2OH बरोबर आपण रिॲक्शन बघितली. त्याच्यामध्ये पहा O आणि H मधलं जे लिंकेज आहे त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत. अंडरस्टँड. हे दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जातील आणि हा H+ आणि या H+ वर दोन इलेक्ट्रॉन्स कुठले आपल्या बेन्झीन रिंग मधले अटॅक करतील आणि यू विल गेट द प्रोटॉन अटॅच टू दॅट पर्टिक्युलर कार्बन. मग प्रोटॉन जर त्या ठिकाणी अटॅच झाला तर यू विल गेट दॅट बोथ CH2 ॲट द टॉप मोस्ट पोझिशन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. गॉट इट. म्हणजे अशा पद्धतीने सी हिअर दॅट इज CH2 लिंकेज. अंडरस्टँड. CH2 लिंकेज तयार झाला. आता जो त्याच्या शेजारचा ऍडजस्टंट कार्बन आहे त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. आता हा जो एक इलेक्ट्रॉन आहे ह्या इलेक्ट्रॉनवर परत नेक्स्ट सोडियम मॉलिक्यूल सोडियम ॲटम जो आहे त्याच्याकडचा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन हा या ऍडजस्टंट कार्बनला तो देईल. ऍडजस्टंट कार्बनला दिल्यानंतर इथल्याही रॅडिकलचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे एनायन मध्ये होणार आहे. प्लीज अंडरस्टँड. प्लीज अंडरस्टँड. काय आपण बघितलं सोडियम एक इलेक्ट्रॉन जो आहे तो या ऍडजस्टंट कार्बनला देईल आणि जो सेकंड जो ऍडजस्टंट कार्बन आहे या सेकंड ऍडजस्टंट कार्बनचं सुद्धा त्याच्यामध्ये कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे दोन इलेक्ट्रॉन्स तिथे तयार होणार आहेत. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. यू गॉट दॅट. सो दॅट इज बेन्झीन पासून आपण अगेन सेकंड एनायन बनवला. पहा इथे दिसतोय तुम्हाला O निगेटिव्ह. मग सेकंड जो डबल बॉन्ड आहे तो शिफ्ट होईल. अंडरस्टँड. शिफ्ट होऊन काय होणार आहे निगेटिव्ह चार्ज जो आहे तो सगळ्यात डाऊन म्हणजे चौथ्या कार्बनला जाईल. पहा दाखवलेलं मी ते चौथ्या कार्बनला जाईल निगेटिव्ह चार्ज तयार होईल. अगेन इथे ROH मधला O आणि H मधला बॉन्डिंग आहे त्याच्यामधला हा जो बॉन्ड आहे या बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेईल. अंडरस्टँड. आणि H+ जे बनणार आहे प्रोटॉन जे बनणार आहे त्याच्यावर अटॅक करून तुमचा H2 फोर्थ पोझिशनला देखील तयार होईल. सेम प्रोसिजर केलेली आहे. अशा पद्धतीने 1 पोझिशनला आणि 4th पोझिशन. प्लीज अंडरस्टँड. 1 पोझिशन आणि 4th पोझिशन अशा दोन्ही ठिकाणी यू विल हॅव CH2.
म्हणजे बेन्झीन जे मॉलिक्यूल आहे, या बेन्झीन पासून यू आर फॉर्मिंग 1,4 सायक्लोहेक्साडाईन. हे 1,4 सायक्लोहेक्साडाईन तुम्ही बेन्झीन पासून बनवताना काय लागलेलं आहे त्याच्यामध्ये, एक तर सोडियम त्याच्यामध्ये लागलेला आहे, देन सोडियम ॲटम बरोबरच यू हॅव यूज ॲसेटिक अल्कोहोल दॅट इज CH3CH2OH आणि अमोनिया आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये बेन्झीन पासून आपण 1,4 सायक्लोहेक्साडाईन बनवलेला आहे बाय दी फॉर्मेशन ऑफ दी one anion, formation of the radical, and त्या रॅडिकलचे परत anion बनून ultimately you are going to get your final compound as a 1,4 सायक्लोहेक्साडाईन. पहा याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला युसेज जे आहेत ते आहेत ते आपण बघू शकतो की याच्यामध्ये पहा दिस वन इज 1,4 सायक्लोहेक्साडाईन, 1 2 3 and 4 1,4 सायक्लोहेक्साडाईन या पहिल्यांदा कंपाऊंड आपण तुम्ही बनवू शकता. आणि या 1,4 सायक्लोहेक्साडाईन पासूनच नेक्स्ट दॅट इज अ 1,3 सायक्लोहेक्साडाईन हे कंपाऊंड जे आहेत ते मिळवता येऊ शकतात. सो दॅट इज अ आयसोमर ऑफ 1,4 सायक्लोहेक्साडाईन कॅन बी प्रिपेअर्ड बाय ट्रीटिंग इन द DMSO. Understand? So this is what the 1,4 and the shifting to the 1,3. So this is the first synthetic application. Understand? 1,3 सायक्लोहेक्साडाईन आपल्याला या ठिकाणी बनवता येऊ शकतं. कोणती रिएक्शन? बर्च रिडक्शन रिएक्शन द्वारे. व दिस इज द वन सिंथेटिक ॲप्लिकेशन ऑफ युअर बर्च रिडक्शन रिएक्शन. नाव आणखीन एखादं बर्च रिडक्शनचं सिंथेसिसचं ॲप्लिकेशन बघू. दिस इज व्हॉट द रिएक्शन इज. याच्यामध्ये अनिसोल आहे. दिस इज CH3OCH3 पहिला जो मॉलिक्यूल आहे दॅट इज युअर अनिसोल. आणि फायनली व्हॉट यू आर गोइंग टू गेट, दिस इज द फायनल कंपाऊंड. अंडरस्टँड? दिस इज व्हॉट द फायनल कंपाऊंड इज हॅव्हिंग दी सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिनला डबल बॉन्ड O पण आहे. Please understand. So this would be your cyclohexenone. Cyclohexenone जे आहे ते कसं बनवलंय? The hydrolysis of the enol ether, that is a vinyl ether obtained from the your Birch reduction reaction of anisole. पहिलं जे कंपाऊंड आहे CH3OCH3 that is your anisole. या anisole किंवा substituted anisoles तुम्ही सुद्धा वापरू शकता. And from this substituted anisole पहिलं कंपाऊंड बघा 3 डबल बॉन्ड आहेत, दुसऱ्या कंपाऊंड मध्ये फक्त 2च डबल बॉन्ड शिल्लक आहेत. म्हणजे काय बर्च रिडक्शन या ठिकाणी झालेलं आहे. आणि तिसऱ्या रिंग मध्ये तुम्ही बघाल दॅट इज द बीटा गॅमा अनसॅच्युरेटेड रिंग तुम्हाला त्यामध्ये मिळालेली आहे. म्हणजे प्लेन दॅट इज व्हॉट सिंपल यू रिमेंबर दिस थिंग. अॅनिसोल जे आहे दॅट इज CH3OCH3 या अॅनिसोल पासून you will get two compounds, that is the beta gamma unsaturated किंवा you will get the alpha beta unsaturated ring तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. and the second जे तुम्हाला रिएक्शन मध्ये दिसते that is what the Birch reduction compound double bond सायक्लोहेक्साडाईन असं आपल्याला तिथे दिसलेलं आहे. आता यानंतर आपण जी दुसरी रिएक्शन बघणार आहोत ही रिएक्शन जी आहे ती आहे वोल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन. वोल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन मध्ये काय? वोल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन मध्ये यू विल स्टार्ट विथ द कीटोन ग्रुप दॅट इज अ C डबल बॉन्ड O. म्हणजे अल्डिहाइड वापरा किंवा कीटोन वापरा. सी दिस वन, दिस इज C डबल बॉन्ड O. कीटोन मधला असेल किंवा अल्डिहाइड मधला असेल. प्लीज अंडरस्टँड. हा याच्यापासून आपल्याला फायनल कंपाऊंड काय बनवायचं आहे दॅट इज CH2. पहा C डबल बॉन्ड O कन्वर्टेड टू CH2. दिस इज व्हॉट आवर रिएक्शन इज. ऑक्सिजन रिमूव्हल, ॲडिशन ऑफ हायड्रोजन, दॅट इज व्हॉट रिडक्शन रिएक्शन. वोल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन आहे. या वोल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन मध्ये आपल्याला जे रिएजंट्स वापरायचे आहेत त्या रिएजंट्सला आपण म्हणतो हायड्राझीन. हायड्राझीन काय आहे? दॅट इज युअर NH2 जे आहे दॅट वी कॉल्ड एज अ हायड्राझीन. सी दिस वन NH2 याला आपण म्हणतो हायड्राझीन. आता या हायड्राझीन मधला हायड्रोजन आणि या इकडचा ऑक्सिजन हे दोन्ही काढून पुढचं मी कंपाऊंड दाखवलंय त्याला म्हणायचं हायड्राझोन. हे हायड्रोजन कसं बनलं? NH2 मधला H2 आणि C डबल बॉन्ड O मधला ऑक्सिजन असा H2O निघून गेला. यू विल गेट द हायड्राझोन. आता ही जी रिएक्शन आहे दॅट इज C डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2 हायड्राझोन. याला आपण म्हणतो हायड्राझोन. या हायड्राझोन आता ही रिएक्शन बेसिक कंडिशन मध्ये होते. सो OH मायनस आहे, हा OH मायनस काय करेल? या NH2 कडचा जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन तो घेईल. प्रोटॉन घेताना काय करणार आहे?
तो हायड्रोजन जो आहे ते N आणि H मधलं जे बॉन्डिंग आहे त्यातले 2 इलेक्ट्रॉन, ते 2 इलेक्ट्रॉन तो नायट्रोजनला देईल. पहा याच्यामध्ये मी दाखवलं तुम्हाला, नायट्रोजनवर 2 इलेक्ट्रॉन दिला आणि इट विल हॅव अ निगेटिव्ह चार्ज ऑन इट आणि H2O रिमूव्ह होऊन जाईल. आता हे 2 इलेक्ट्रॉन परत तुम्हाला या NH2 जे आहे दॅट इज NN बॉन्ड जे आहे त्या बॉन्डमध्ये डबल बॉन्ड क्रिएट केले. म्हणजे नायट्रोजन मध्ये नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं बघा, डबल बॉन्ड फॉर्मेशन झालेलं आहे. कसं काय डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं, दॅट इज द निगेटिव्ह चार्ज विच इज ऑन द नायट्रोजन विल शिफ्ट बिटवीन द नायट्रोजन मेकिंग इट अ डबल बॉन्ड. लक्षात आहे. ऍट द सेम टाइम नायट्रोजन आणि कार्बन याच्यामधला जो डबल बॉन्ड आहे तो जो पाय बॉन्ड आहे, ते पाय इलेक्ट्रॉन जे 2 इलेक्ट्रॉन आहे ते 2 इलेक्ट्रॉन कार्बनवर शिफ्ट होतील. पहा 1 2 थर्ड रिएक्शन, थर्ड ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय कार्बन आणि नायट्रोजन, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन जे आहेत पाय इलेक्ट्रॉन ते कार्बन घेईल आणि ते जर कार्बननी घेतले तर कार्बन विल एक्वायर निगेटिव्ह चार्ज. समजतं का बघा, कार्बन निगेटिव्ह चार्ज करेल आणि नायट्रोजनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज पुढे जाईल आणि डबल बॉन्ड. म्हणजे काय बनलं बघा, आता हा जो कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे परत वॉटर मॉलिक्यूल काय करेल, H प्लस आणि हा H प्लस कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन प्रोटॉन बरोबर बॉन्ड फॉर्मेशन करतील, CH लिंकेज तयार करेल आणि जर राहिला वॉटरमधला OH शिल्लक राहिला, हा OH काय करेल, पुढच्या प्रोटॉनला कॅप्चर करेल. N डबल बॉन्ड NH, पहा इथला N डबल बॉन्ड NH इथला जो प्रोटॉन आहे या प्रोटॉनला कॅप्चर करेल. प्रोटॉनला कॅप्चर करत असताना काय होणार आहे, प्रोटॉन आणि नायट्रोजन मधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते परत त्या नायट्रोजनकडे येणार आहेत. त्या नायट्रोजनकडे आले बघा हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते परत N डबल बॉन्ड N मध्ये मर्ज होतील किंवा तिथे एक बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि N ट्रिपल बॉन्ड N म्हणजे नायट्रोजन तयार होईल आणि नायट्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. त्याचबरोबर कार्बन आणि नायट्रोजन मधला पहा हा नायट्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. नायट्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर कार्बन आणि नायट्रोजन याच्यामधला हा जो एक बॉन्ड आहे 2 इलेक्ट्रॉन, ते 2 इलेक्ट्रॉन ते कार्बनला देतात. म्हणजे कार्बनला अगेन निगेटिव्ह चार्ज, पहा ना कार्बनला हा निगेटिव्ह चार्ज बनला, कार्बनला निगेटिव्ह चार्ज बनल्यानंतर परत तो वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिएक्शन होईल. वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिएक्शन झाल्यानंतर काय होणार आहे, H प्लस प्रोटॉन जो आहे हा H प्लस या कार्बन मधला निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्याच्याबरोबर तो बॉन्ड फॉर्मेशन करेल अँड यू विल गेट द CH2 मॉलिक्यूल. सो दिस इज द वे what we have done. By this method we have converted our keto group into the CH2 group. अंडरस्टँड. याचे काय ऍप्लिकेशन्स आहेत, कॅम्फर आहे, कॅम्फर पासून कॅम्फिन जे बनतं C डबल बॉन्ड O पासून मिथायलिन CH2. अंडरस्टँड. कार्बोनिल कंपाऊंड, कार्बोनिल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू द मिथायलिन ग्रुप कॅम्फिन. आणखीन एक आहे, दिस इज व्हॉट अनदर दॅट इज ईस्ट्रोन. याच्यामध्ये ईस्ट्रोन मिथाइल ईथरचं कन्व्हर्जन जे आहे 7 मिथॉक्सी 1,2 इथाइल पेंटेन फिनॅन्थ्रीन याच्यामध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. आणखीन आहे दॅट इज द 24 किटो कोलेस्ट्रॉल पासून कोलेस्ट्रॉल बनवण्यामध्ये देखील ही जी वोल्फ किश्नर रिडक्शन रिएक्शन वापरात येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची किंवा वेगळी रिएक्शन जी आपल्याला म्हणता येईल दॅट इज दी फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन मध्ये यू विल गेट इथाइल बेन्झिन. अल्काइल बेन्झिन्स जे बनतात ते सिंपल इथाइल बेन्झिन पर्यंतच तुम्ही बनवू शकता. अंडरस्टँड. पण जर आपल्याला लॉंग साइड चेन जर आवश्यक असेल, सी दिस बेन्झिन, या बेन्झिनचं आपण काय करणार, से C4H9COCl आणि अल्युमिनियम क्लोराइड असायलेशन रिएक्शन केली. असायलेशन रिएक्शन करून यू गेट दिस N-ब्युटाइल फिनाइल कीटोन. पहा अल्युमिनियम क्लोराइड आणि C4H9COCl बरोबर दिस इज C4H9 म्हणजे काय, N-ब्युटाइल फिनाइल कीटोन बनवला आणि यानंतर याचं वोल्फ किश्नर रिडक्शन रिएक्शन केलं अँड विथ द वोल्फ किश्नर रिडक्शन रिएक्शन यू विल गेट दिस ॲज CH2C4H9 म्हणजे लॉंग चेन 5 कार्बन N-पेंटेन, you know that N-pentane benzene you will get the compound. म्हणजे लॉंग चेन अल्काइल बेन्झिन्स जर तुम्हाला बनवायचे असतील तर you can use this particular type of the reaction. So this is what the various usage or various medicinal importance of this Wolff-Kishner type of the reaction. So say this is the, in case of a Wolff-Kishner reduction reaction,
these are the various applications what we have discussed. So this is all about the Wolff-Kishner reduction reaction and that of the Birch reduction reaction. So आणखीन एक पहा की पायरॉलचं सिंथेसिस जे आहे, see this pyrrole synthesis, substituted pyrrole synthesis can also be possible by using this type of the reaction. So in short, I'll tell you that the Birch reduction reaction and Wolff-Kishner reduction reaction, these are the two different reduction reaction what is the having the importance, wherein the C double bond O is converted into CH2 in case of a Wolff-Kishner reduction reaction, and in this Wolff-Kishner reduction reaction CO converted to CH2 by using the hydrazine converted to hydrazone. hydrazone converted केल्यानंतर वॉटर बरोबर रिएक्टर करून तुम्ही डायझिन बनवलं, डायझिन पासून वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह करून नायट्रोजन काढला, कार्बॅनियन आयन दोनदा फॉर्मेशन केले आणि प्रोटॉन देऊन CH2 बनवलं. दिस इज द Wolff-Kishner रिडक्शन रिएक्शन. आणि बर्च रिडक्शन रिएक्शन मध्ये देखील वी हॅव डिस्कस इन केस ऑफ अ बर्च रिडक्शन रिएक्शन युअर बेन्झीन इज कन्वर्टेड टू 1,4-सायक्लो हेक्साडाईन. अशा पद्धतीने आपण या दोन रिएक्शन बघितल्या. याच्यामध्ये क्वेश्चन कसा विचारला जातो, दॅट इज व्हॉट इज बर्च रिडक्शन, give its medicinal applications and give its mechanism of action. Similarly, Wolff-Kishner reduction reaction मध्ये what is Wolff-Kishner reduction reaction, give its mechanism and its medicinal usage or applications of this reaction. So this is what about the reduction reaction, Wolff-Kishner reduction reaction and Birch reduction reaction. Hope you have understood the reactions. Just go through this more number of times, you will be in a position to understand it well. Thank you.